गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. साधना सेवा सत्संग हा मदत फाउंडेशनचा चैतन्याचा मार्ग आहे. पण याच्यात काही मी ट्रेडमार्क नाही घेतलेला माझा, नीट समजून घ्या. याला फक्त एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा म्हणून याला चैतन्याचा मार्ग साधना सेवा सत्संग मी कंपाईल केलेलं आहे. पण हे ज्ञान कुठून आलेलं आहे? गुरु परंपरेतून. हे माझ्या सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आहे आणि याचा प्रचार आणि प्रसार व्हावा. कशासाठी? जो जे जे वांछील तो ते ते लाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. तुम्ही प्रश्न विचाराल की साधना सेवा सत्संगाच्या म्हणजे या चैतन्याच्या मार्गावर चाललो तर मला काय भेटेल? अरे भौतिक जीवनात समृद्धी भेटेल, मानसिक जीवनात शांतता भेटेल आणि आध्यात्मिक जीवनात अखंड आनंद भेटेल, परम आनंद भेटेल. हे माझ्या सद्गुरु परंपरेचं अभिवचन आहे. आणि हा नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाहीये. हे जे मी तुम्हाला सांगतोय सायंटिफिकली, जसं प्रयोगशाळेत एखादा शास्त्रज्ञ प्रयोग करतो, निळा लिटमस आम्लामध्ये घातला की जसा तो पिंक होतो, तसं मी हे पहिले करून बघितलं. आधी केलं आणि मग मग सांगितलं. आणि म्हणून आता सांगतोय म्हणजे मी तुम्हाला काय नैतिक शिक्षण देतोय का? राजूला मी सांगायचं, राजू दारू पिऊ नको. कोणाला तरी सांगायचं खोटं बोलू नका. तुम्ही काय आता कुकुल बाळत का? तुम्हाला धार्मिक शिक्षण द्यायचं, तुम्हाला नैतिक शिक्षण द्यायचं, याच्यासाठी मी हे करत नाहीये. लक्षात घ्या, मी तुम्हाला फक्त काय करतोय? जागृत करतोय. काय करायचंय तुम्ही करा, चॉईस इज युअर्स. खड्ड्यात जायचंय तर मी अजून वरून माती टाकून देतो ना, काही अडचण नाही मला. विषय नीट समजून घेतला पाहिजे. मला तुम्हाला धार्मिक शिक्षण द्यायचं नाही. स्पिरिच्युअलिटी इज अ प्युअर सायन्स. इट इज सायन्स बियॉन्ड सायन्स. आणि याच्यामुळे काय होतं? ट्रान्सफॉर्मेशन होतं. कुणामध्ये? स्वतःमध्ये. जो इमानदारीने करेल त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल. आणि ज्याच्याजवळ इमानदारी नसेल तो कुठे कुठे त्याचं कुठे अडकून पडेल आणि कुठे त्याचं पतन होईल हे त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. मोठे मोठे रथी महारथी हजारो लोकांचा लोकसमूहाला मार्गदर्शन करणारे जेलमध्ये जाऊन बसतात का? कारण या चैतन्याच्या मार्गावर चालणं येड्या गबाळ्याचं काम नाही. हा मार्ग निष्ठाळ आहे. हा मार्ग निष्ठाळ आहे. कोणी कामाने मोहित होतो, कोणी क्रोधाने पतित होतो, कोणाच्या मनात लोभ उत्पन्न होतो, कोणी मोहात अडकून पडतो. ज्याचं त्याचं ज्याने त्याने ठरवावं. ज्याचं त्याचं ज्याने त्याने ठरवावं. आणि मी तुम्हाला फक्त जागृत करतोय. या रे लहान थोर, तुका म्हणे मांडले दुकान, देतो मोलावीन साऱ्या वस्तू. अरे काय पाहिजे तुम्हाला आयुष्यात? आयुष्यात काय पाहिजे? मला पाहिजे होता पैसा, मला पाहिजे होता सुंदर बायको, मला पाहिजे होते छान मुलं, मला पाहिजे होतं छान हॉस्पिटल, मला पाहिजे होतं चांगलं समृद्ध जीवन. आहे का? आहे. हे तुम्ही तुमच्या पुरुषार्थाने आणि सद्गुरूच्या आशीर्वादाने तुम्हाला जे हवं ते मटेरियलाइज करू शकतात. तुम्हाला जे हवं ते मटेरियलाइज करू शकतात. कारण मला खूप काही काही हवं असतं, मला खूप काही काही हवं असतं. अरे तुला जे हवं ते सगळं मिळेल. माझे सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज छाती ठोकून कीर्तनात सांगायचे, काय तुला काय पाहिजे? भेटेल. तुला काय पाहिजे? भेटेल. तुका म्हणे मांडले दुकान, तुका म्हणे मांडले देतो मांडले दुकान, देतो मोलावीन साऱ्या वस्तू. अरे काही घेऊन जा. आणि हे माझं नाहीये, हे माझं नाहीये. माझ्या धन्याचा हा माल, माझ्या धन्याचा हा माल. येथे मी हा माल भारवाही मी देत नाहीये. हा माल माझ्या धन्याचा आहे, माझ्या सद्गुरु नाथांचा आहे. जेव्हा तुम्ही सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली या गुरु परंपरेला, अखिल भारतीय सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज या गुरु परंपरेला शरण जाऊन स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून स्वतःच्या मनामध्ये खुणगाट बांधतात की हो, आजपासून मला जे हवं आहे ते मी माझ्या स्वतःच्या प्रयत्नांनी
प्राप्त करून घेणार. का? कारण माय डिझायर इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. राजूला आमदार बनायचंय, ही जबाबदारी कोणाची? कोणाची? माझी? काय संबंध आहे? माझी नाहीये. तुला आमदार बनायचंय, ही तुझी जबाबदारी. राजूला आनंद पाहिजे, कोणाची जबाबदारी? कोणाची जबाबदारी? राजू बोलेल नाही नाही नाही, मी इथे येतो ना, इथं साधना करायला येतो, मग तुम्ही मला द्या. मी गॅरंटी देतो राजू, तुला जे पाहिजे ते सगळं भेटेल. फक्त पाहिजे तुझ्यामध्ये प्रामाणिकपणा. आणि माझ्याशी नको ठेवू बरं का प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा कुणाशी ठेवायचा? स्वतःशी. कारण मी कुठे येऊ तुला बघायला, तू काय करतोय ते. तू बघ तुझं. लक्षात घ्या, तू बघ तुझं. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाबरोबर मी कोण आहे, मी कोण आहे. तर याच्या मागे काय आहे? मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. आय एम नॉट दिस बॉडी, आय एम नॉट दिस माइंड ऑल्सो, आय एम द सोल. शिवोहम, आय एम शिवा. आणि आपण शिव मानस पूजेमध्ये काय करतो? इमॅजिन युअर बॉडी ॲज अ शिवलिंग. तुम्ही स्वतःच आत्मरूपाने तो चैतन्याचा, तो प्रकाश रहित प्रकाश तुम्ही आहात. लक्षात घ्या. पण आपण कोणी भारी गाडी घेतली का आपल्या पोटात दुख, मग कसं काय म्हणाल रे तुम्ही स्वतःला शिवोहम? विषय लक्षात आला की नाही? अरे चराचरात तोच आहे, तुझ्यात पण तोच आहे जो माझ्यात आहे. आणि राळा तोळा सुद्धा कमी नाहीये. लक्षात घ्या. आणि बरं नसतो तुझ्यातच नाही, अरे किडा मुंग्यात सुद्धा तोच आहे. आणि म्हणून अहिंसा परमो धर्म. किडा मुंग्यांना आपण काय सहज मारून टाकतो. आणि जे नॉनव्हेज खातात ते तर मला म्हणतात की आम्ही जर कोंबड्या खाल्ल्या नाही तर कोंबड्यांचं पॉप्युलेशन किती वाढून जाईल. एक पॉप्युलेशन नियंत्रण करणारी संघटना. काय? जीवहिंसा. आणि मी जर नाही खाल्लं तर त्याच्याने काय फरक पडतो? आणि मी एकट्याने जर कोंबडी खाल्ली नाही तर त्याच्याने काय एवढा काय फरक पडणार आहे? अरे क्षणे जगाला काहीच फरक पडणार नाही. रामकृष्ण ही आले गेले, त्याविना जग का ओसची पडले. तसा तुझ्या एकट्याच्या कोंबडी खाण्याने किंवा न खाण्याने काहीही फरक पडत नाही जगाला, पण तुला खूप पडतो. विषय नीट समजून घ्या. तुला खूप पडतो. ती हिंसा तुझ्या हातून घडते आणि ती नकारात्मकता तुझी वाढते. आणि म्हणून माझे सद्गुरू सांगायचे की पहिली जर तुम्हाला माळ घालायची असेल तर पहिली अट काय आहे? चोरी करू नये, दारू पिऊ नये, तंबाखू खाऊ नये, कोंबडं बकरं मारून खाऊ नये. मग हे धार्मिक शिक्षण झालं का? नाही. हे नैतिक शिक्षण झालं का? अरे नाही. हे तुझ्या करता आहे, तुझ्या आत्मोन्नती करता ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. नाहीतर चालतं रे खोटं बोललं तर काय सज्जन काय मग महात्मा गांधी बनून कुठे जगता येतं का? भो असं नाही चालत. थोडस 19-20 करावंच लागतं. झाला सत्यानाश. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही अजिबात करत नाही का 19-20? जैशाशी व्हावे तैसे, धटाची व्हावे धट, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हानू काठी. विषय हा कॉन्ट्राडिक्टरी वाटेल तुम्हाला की अरे असं करू की तसं करू, नेमकं काय म्हणायचं काय? मी तुम्हाला सांगतो, साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर म्हणजे चैतन्याच्या मार्गावर जेव्हा तुम्ही चालायला सुरुवात करतात तेव्हा कांद्याचं एक एक जसं टर्पल ओपन होतं अगदी तसं तुमच्या मनाचे एक एक पटलं ओपन होतात. आणि ओपन युअर हार्ट, बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ अँड एक्झेल लव अँड एक्झेल पीस फॉर एव्हरीबडी. चराचरात गण गणात बोते. आणि जेव्हा चराचराला तुम्ही तुमच्या प्रत्येक उच्छ्वासा वाटे काय पाठवताय? अनकंडिशनल लव. अनकंडिशनल म्हणजे निरपेक्ष प्रेम जेव्हा उत्पन्न होतं तुमचं जगासाठी आणि आपल्या स्वार्थाला पूर्णपणे तिलांजली दिली जाते, बघा तुमचं जीवन 360 डिग्री मध्ये बदलल्याशिवाय राहत नाही. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. एका दिवसात हे शक्य होत नाही राजू, एका दिवसात हे शक्य होत नाही. पण माझा अनुभव आहे एक दिवस नक्की होतं. आणि म्हणून सतत अभ्यास बनत बन जाय.
आपण स्वतः मनाशी खुणगाठ बांधली पाहिजे की कालच 1 जानेवारी झाला, निदान इथून पुढे मी माझ्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून माझ्या मनाशी मी प्रामाणिक आहे. जे मला योग्य वाटतं त्याचा मी स्वीकार करतो आणि जे मला अयोग्य वाटतं त्याचा मी अवहेर करतो. ते सोडून द्या. जे तुम्हाला योग्य वाटतं त्याचा स्वीकार करा. मी तुम्हाला काहीच सोडायला सांगत नाही, काहीच सोडायला सांगत नाही, पण तुम्हाला जे चुकीचं वाटतं त्याला धरायचं नाही. विषय समजला का? मी काय सांगतोय की तुम्ही काहीच सोडू नका, पण जे तुम्हाला चुकीचं वाटतं त्याला धरून बसू नका. आणि दुर्दैवाने लोकांची प्रगती का होत नाही? दारू पिणं वाईट आहे हो, दारू पिणं वाईट आहे, पण सुटत नाही. जो जो पितो ना त्याला पण माहिती दारू पिणं वाईट आहे, पण सुटत नाही. चोरी करणं वाईट आहे, चोराला विचारा बरं, काय रे तू हे काम करतो हे बरोबर आहे का? तर चोर काय म्हणेल, नाही हो ते चुकीचंच आहे, पण मग सगळेच करतात ना, सगळेच करतात. आमदार खासदार पण अरे आपण तरी छोटी छोटी मोठी चोरी करतो, ते तर करोडोंचा भ्रष्टाचार करतात. मग ते पण करतात, ते पण जेलमध्ये जाऊन बसतात. मग मी थोडंसं घेतलं तर काय बिघडलं? विषय समजला की नाही? आप करते म्हणून हम करते आणि म्हणून थोडा थोडा फरक पडते. स्वतःचा किती लॉस होतो यालाच माया म्हणतात, यालाच माया म्हणतात. आणि या मायेचा पडदा आपल्या विवेकाने दूर केला पाहिजे. आपल्या स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणण्यासाठी सतत अभ्यास. मी म्हणतो तुम्ही ही सकाळी साधना केली याच्याने काय होतं? अरे शरीरातले निगेटिव्हिटी निघून जाते. वात पित्त कफ बॅलन्स होऊन जातो. आणि वात पित्त कफ बॅलन्स झाला की तुम्हाला चैतन्य पूर्ण वाटायला लागतं, ऊर्जावान वाटायला लागतं. आणि हीच ऊर्जा तुमची कामात दिसते, तुमच्या व्यक्तित्वात दिसते. मी तुम्हाला सांगतो, 3 महिने तुम्ही इमानदारीने ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया केली, अहो तुमची बायको सुद्धा तुम्हाला ओळखणार नाही. लिहून घ्या. अहो तुम्ही एवढे कसं काय बदलून गेले हो? काय परिवर्तन झालं तुम्हाला? हा ते तुम्ही निकम सरांकडे मेडिटेशनला जायला लागले तेव्हापासून तुमच्यात बराच बदल झाला बरं का. विषय समजून घ्या. तुमची बायको सुद्धा तुम्हाला आश्चर्य कवर की एवढा माझा नवरा चांगला तर नव्हता झाला. असंच एक कुटुंब होतं, असंच एक कुटुंब होतं. नवीन नवीन लग्न झालं, लव्ह मॅरेज बरं का राजू, लव्ह मॅरेज. बायको खूप शिकलेली नव्हती, पण म्हणतो ना बीएड सारखी. आणि नवरा कुठेतरी कंपनीत होता, HR. नवऱ्याला पगार चांगला होता. आता चांगला पगार असला की उद्योग सुचतात, बरोबर? उद्योग सुचलेत, प्रपोज केलं, पोरीला प्रपोज केलं, होतं सगळं वातावरण व्यवस्थित. लग्न करून टाकलं. लग्न करून टाकलं. 9चे 9 दिवस संपून गेलेत. 9चे 9 दिवस संपून गेले. हा कंपनीमध्ये HR असल्यामुळे छंदी फंदी होता. छंदी फंदी म्हणजे अलिबागला जायचं, बरोबर की नाही? सगळं काय जे काय असतं ते जी संधी मिळेल ते करायचं, बीचमध्ये डुंबायचं, दारू प्यायची. आता हे जेव्हा तिला कळलं, अरे हा आधी तर असा नव्हता. लग्नाच्या आधी तर तुम्ही मस्तपैकी तो तुमचा रेबॅनचा गॉगल आणि ती तुमची गाडी आणि ते तुमचे रिबॉकचे शूज, हे तुम्ही दारू पिताय हे तर मला माहितच नव्हतं. आता ती ती जरा सत्संगातली होती आणि ती जरा काय होती, स्वाभिमानी मुलगी होती. स्वाभिमानी मुलगी होती. जरी कमवत नसली तरी तिचा स्वाभिमान आणि तिची जबाबदारी तिला जेव्हा पहिल्यांदा कळलं की अरे माझा नवरा दारू पितो, हे तर खूपच वाईट आहे. आता झालं काय, 6-7 महिने झाले आणि 9चे 9 दिवस संपले ना की यांचे लगेच दारू पिण्याचं प्रमाण वाढून जातं. 40-50 हजार रुपये पगार आणि घरात 5,000 रुपये द्यायचा. विषय आला लक्षात? घरात 5,000 रुपये कुठे जातात? आणि रोजची 1,000 रुपयाची दारू लागायची त्याला. रोजची 1,000 रुपयाची दारू लागायची. बरं लग्न झाल्यानंतर त्याच्यात सुधारणा व्हावी ना, उलट उलट डाऊनफॉल चालू झाला. बायकोने खूप समजून सांगितलं. पहिले बात, फिर मुलाकात, ना माने तो फिर लात. सगळं करून बघितलं बायकोने, पण नवरा काही सुधारायचं नाव घेईना. त्याला त्याचा अहंकार, तिचा स्वाभिमान आणि त्याचा अहंकार, तिचा स्वाभिमान आणि त्याचा अहंकार. आणि कुठे जमायचं त्यांचं? कुठे जमायचं? लग्नाला फक्त 6-7 महिने झाले आहेत, पण रोज भांडणं, रोज आदळापट, रोज आदळापट. तिला वाटलं आपलं आयुष्य, लव्ह मॅरेज जनरली फसतातच, बरोबर ना? आता हे वाक्य कदाचित कॉन्ट्राडिक्टरी असेल, काही समाजसेवी संघटना माझ्या चपला घेऊन सुटतील माझ्यावर
पण मला काय म्हणायचं नीट समजून घ्या. मला काय म्हणायचं, मला कुणावर टीका करायची नाहीये. मला काय म्हणायचं ही स्टोरी नीट समजून घ्या. या स्टोरीचा मतितार्थ नीट समजून घ्या. नाही तर त्या अनिरुद्धाचार्य बाबाच्या मागे लागलेत लोक. तसं हे जास्त व्हायरल होऊ नये. सांगायचा मतितार्थ समजून घेतला पाहिजे. त्या बाबांना काय म्हणायचंय एक्झॅक्टली. ते काही स्त्री शक्ती विरोधात नाहीये. स्त्री शक्तीचा अपमान करण्याचा त्यांचा उद्देश नाहीये, किंवा माझा पण आता लव्ह मॅरेजचा विरोध करण्याचा उद्देश नाहीये. मी काय सांगतो नीट समजून घ्या. ह्या ह्या जोड्याच्या आयुष्यात काय काय बदल झालेत. भगवंत जर तुमच्या आयुष्यात नसेल ना, तर असं पाप पाप घरात येतं. आणि त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की सद्गुरूला शरण जा. दत्त प्रभू आपले इष्ट दैवत आहेत. अखंड नामस्मरण करा. अरे मुळाशी पाणी घातलं ना, झाड बरोबर टवटवीत होतं. आणि साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालणं म्हणजे मुळाशी पाणी घालणं. आणि मुळाशी पाणी जेव्हा आपण घालतो तेव्हा आपला संसार अवघाची संसार करीन सुखाचा. माझा संसार सुखाचाच आहे. मला असं वाटतं माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीचा संसार सुखाचा झाला पाहिजे. जो जे जे वांछिल तो ते ते लाहो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. ज्याला जे पाहिजे ना ते सगळं मिळावं असं मला इमानदारीने वाटतं. आणि या दोघांचा हा संसार चालू होता. रोज भांडणं आणि त्याचं अधपतन काही थांबायला तयार नाही. आणि ही काही त्याच्या त्या निगेटिव्ह गोष्टी सहन करायला तयार नाही. आता त्यांचे ते रडगाणं बघून काय होतं जनरली, हिच्या घरी हिचे भाऊ आणि आई पण मरून गेली. वडील आधीच गेलेले होते. आता राहिले कोण? फक्त भाऊ. आणि भावांना काही कदर असते का? उलट ते बहिणीचं काय करून घेतात, हक्क सोड. आला का विषय लक्षात? हक्क सोड करून घेतात. आणि मग भाऊ काय चालू असं तू लव्ह मॅरेज केलेलं आहे, हातापाया बिलावा भरलाय, आम्ही काय करू, असा त्यांचा अप्रोच होता. मग आता ही बाई एकटीच बिचारी, म्हणजे इकडे आड तिकडे वीर. तिला हाय त्या परिस्थितीत सहन केल्याशिवाय पर्याय नव्हता. मग पुढे काय? पुढे या भाऊने ती नोकरी जी होती, आता नोकरीवर पण दारुड्या माणसाला आणि अधपतित माणसाला सिनियर लोक किती वेळ ठेवतील. कळून गेलं त्यांच्या सिनियर लोकांना. त्याचं प्रमोशन व्हायच्या आधी डिमोशन व्हायला लागलं. त्याचं डिमोशन व्हायला लागलं आणि दारूची रिक्वायरमेंट वाढायला लागली. 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं. दुसऱ्या वर्षी ती प्रेग्नंट राहिली. पण घराची परिस्थिती अशी होती की भांडे विकायची वेळ आली आणि ही प्रेग्नंट. अशा परिस्थितीत ती प्रेग्नन्सी पुढे सर्व्हाइव्ह होईल का? अबॉर्शन झालं. हिने खूप म्हणतात ना, स्वतःच्या नशिबाला दोष दिला, नवऱ्याला दोष दिला. पण आता सांगेल कुणाला? याचे तर काही विशेष नातेगोत नव्हतं. तिच्या नातेगोतांपैकी फक्त दोघं भाऊ आणि दोघं भावांना काही घेणं देणं नाही. बिचारी एकटी आणि हा पण एकटाच. समजावून सांगेल कोण त्यांना? तिचं समजावून सांगितलेलं तर याला कळायचं नाही. रोज ती समजावून सांगायची. पहिले प्रेमाने समजावून सांगितलं, समजावून सगळं तिने, म्हणजे तिला बिचारीला जे काही करता येत होतं ते सगळं केलं. पण हा तर काही पठ्ठ्या सुधारायला तयार नाही. त्याची आई होती, पण ती पण गावाकडे राहायची. आता शेवटी डायव्होर्सचा विषय घरात निघाला की आता तुझा रस्ता वेगळा, माझा रस्ता वेगळा, असं तिने ठरवलं. तिने जेव्हा पहिल्यांदा त्याला सांगितलं की बाबा डायव्होर्स करून घेऊ आपण, तू तुझ्या रस्त्याला जा, मी माझ्या रस्त्याला जा. ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट होती आणि याने तिला त्यावेळेस इतकं मारलं की ती पुन्हा तिचं अबॉर्शन झालं. 2दा अबॉर्शन होऊन गेलं. तिने शेवटी घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि ती गावाकडे एका प्रायमरी स्कूलमध्ये काहीतरी तिने स्वतःचा जॉब स्वीकारला. 6,000 रुपये पगार होता. 6,000 रुपये पगार. आणि कसं तरी गावाकडे तिने आयुष्य जगायला सुरुवात केली. हा जो होता याचं अधपतन होतच राहिलं. नोकरीवरून हाकलून दिला म्हणजे त्याचं जे काही होतं ना, चाकणसारख्या ठिकाणी आलेलं ते सगळं गेलं. शेवटी मग आता खाऊ पिऊ घायला कोण आहे? आई, म्हातारी आई.
गावाकडे गेला, म्हाताऱ्या आईच्या डोक्यावर जाऊन बसला. थोडीफार शेती होती, ती शेती करायची. आणि म्हाताऱ्या आईने केलेल्या भाकरी खायच्या. असे त्याचे दिवस जायला लागले. इकडे ही तिच्या गावाकडे आणि तिच्या प्रायमरी स्कूलमध्ये 6,000 रुपये कमवायला लागले. याच्यातही 2-1 वर्ष निघून गेले. म्हणजे टोटल ही घटना घडून, लग्न होऊन 10 वर्ष होऊन गेलेत. दरम्यानच्या काळात हा थोडासा याला कळलं की अरे आपली बायको जे सांगत होती ते खरं सांगत होती. आपलं एवढं सगळं नुकसान होऊन गेलं. आणि लोकांना वेळ निघून गेल्यावरच जाग येते. जेव्हा बायको निघून गेली तेव्हा याला कळायला लागलं तिचं महत्व. म्हाताऱ्या आईकडनं स्वयंपाक होईना, स्वयंपाक सकाळी तिला लवकर जाग येईना, म्हाताऱ्या आईच्या लक्षात राहीना काय केलेलं आहे काय नाही. त्यांचं म्हणजे तो शेतात जाऊन काहीतरी करून यायचा आणि ही म्हातारी आई खूप वेळा त्याच्या म्हाताऱ्या आईने त्याला सांगितलं की जा रे, तिला परत घेऊन ये. पण याच्या अंगात काय अहंकार, आणि अहंकारापोटी नाही तीच निघून गेलेली, मी नाही जाणार, वगैरे वगैरे वगैरे. आणि एके दिवशी काहीतरी एक दूरच्या नातेवाईकांचं लग्न होतं आणि याला लग्नाला जाणं भाग होतं. दारू सुटून गेली होती त्याची. थोडासा शेती केल्याशिवाय तर पर्याय नव्हता. आता काय दुसरा ऑप्शन नसल्यामुळे दारू प्यायला पैसेच नव्हते, तर पिणार कुठून. पण बायकोने सांगितल्यामुळे त्याला बायकोची खूप आठवण यायची की यार ती सांगायची ते बरोबरच होती, ती चांगली होती, ती आधी कशी माझी सेवा करायची, कसे आपले चांगले दिवस होते. पण चांगले दिवस किती होते, चांगल्या आठवणी 6 महिन्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यानंतर सगळे भांडण होते त्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये. आता तो त्या लग्नाला जायला निघाला आणि प्लॅटफॉर्मवर गेला आणि जिथं रिझर्वेशन वगैरे नव्हतं, जनरल बोगीतलं तिकीट होतं, ज्या ठिकाणी तो बसला त्याच्याच समोर त्याची बायको. त्याने बघून न बघितल्यासारखं केलं. तिने पण आपलं चुपचाप बसली. शेवटी त्याला वाटलं आता इथं समोरच बसायला जागा आहे, इथं बसावं का नाही बसावं. शेवटी तो बसला, समोर बसला, खिडकीतून बघतोय, इकडे बघतोय, तिकडे बघतोय. त्याने हळूच त्याचा पाय थोडासा तिला लावून बघितला. तिने लगेच बाजूला सरकून गेली, जसे की एखाद्या अनोळखी माणसाला जसा रिस्पॉन्स द्यावा तसा. कारण ती पण स्वाभिमानी होती. त्याच्याकडनं राहवलं गेलं नाही. त्याने विचारलं, तू लग्न नाही केलं अजून? ती म्हणे नाही. तुम्ही केलं का? तो म्हणे नाही. बस परत पुढे शांतता. काय बोलावं आणि काय नाही, कोणी काय बोलावं काय नाही. त्यानेच परत विषय काढला, अगं आता मी खूप सुधरून गेलोय बरं का म्हणे, आता दारू पित नाही. ती म्हणे कधीपासून? झाले म्हणे आता 3 वर्ष. 3 वर्षापासून तुझी शपथ मी आता दारू नाही पित म्हणे. चांगली गोष्ट आहे. हेच जर आधी केलं असतं तर माझे 2 पोरं कसे मेले असते. पोटातच पोरं मरायला ही तुमची दारूच कारणीभूत ठरली ना म्हणे. माझं अबॉर्शन व्हायला तुमचंच कारणीभूत ठरलं. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात त्या ट्रेनमध्ये एक आईस्क्रीमवाला आला. त्याला माहिती होतं की तिला आईस्क्रीम आवडतं. त्याने विचारलं, आईस्क्रीम खाते का? ती म्हटली मी खाईल, पण पैसे मी देणार. स्वाभिमान, पैसे मी देणार. दोघांनी आईस्क्रीम घेतलं, दोघांनी आईस्क्रीम खाल्ली. त्याने सांगितलं, तिने विचारलं, सासूबाई काय कशा आहेत? गुडघे खराब झालेले आहेत, मूळव्याध झालेला आहे, चालता येत नाही, गुडघे दुखतात, चालता येत नाही, तिला उठून तिचा स्वयंपाक पण करता येत नाही, खूप हाल आहेत म्हणे. पण आता दारू सुटल्यापासून माझ्यात बराच परिणाम झालेला आहे, सकारात्मक परिणाम झालेला आहे. आणि आता मी खात नाही, मी पित नाही, शेतीतून येतं त्याच्यावर चाललंय म्हणे बरोबर. मग कधी कधी स्वयंपाक मीच करून घेतो, आईकडनं झाला नाही तर आईला मी खाऊ घालतो.
त्याला माहित होतं की आता रिव्हर्स होऊ नाही शकत. तिलाही माहिती होतं की ऑन पेपर आपण आता डायव्होर्सी आहोत, आपला डायव्होर्स झालेला आहे. तरीही त्याने हिंमत करून विचारलं, परत पॅचअप करायचं का? परत तू माझ्याकडे येतेस का? आणि तिने काहीच न बोलता त्या गोष्टीला मूक संमती दिली. आणि दोघंही, तिचं जे स्टेशन होतं त्या स्टेशनवरती उतरलीच नाही आणि दोघंही त्या लग्नाला गेले आणि त्याच्यानंतर दोघंही एकत्र आनंदाने राहायला लागले. या इमोशनल लव्ह स्टोरी मधून आपण काय शिकायचं? 10 ते 15 वर्षात तुम्ही तुमचं आयुष्य धुळधाण करू शकतात, तुमच्या आयुष्याचा राख रांगोळी करू शकतात. लक्षात आलं की नाही? तुम्ही ठरवा. चॉईस इज युअर्स. तुम्ही ठरवा की कोणत्या रस्त्याला जायचं. आणि ही गोष्ट तुम्हाला जर असं वाटत असेल की फॅब्रिकेटेड आहे, ही सत्य घटना आहे. ही सत्य घटना आहे. काल कोणीतरी मला त्याच्या आयुष्याची स्टोरी सांगितली. मी त्याचं नाव तुम्हाला सांगत नाही. त्याच्या आयुष्याची स्टोरी मी तुम्हाला सांगितलं आणि ही स्टोरी तुम्ही समजून ह्या स्टोरी मधून बोध घेतला पाहिजे की आपण काय करायचं. आणि मी तुम्हाला खोटं बोलू नका, खरं बोला, चोरी करू नका, दारू पिऊ नका, भ्रष्टाचार करू नका, सत्य बोला, काहीच सांगत नाही. चॉईस इज युअर्स. चॉईस इज युअर्स. तुम्ही ठरवा. मी फक्त तुमच्या समोर हे असं 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 मांडलं आणि आता आपण ठरवायचं आहे की जर आपण चैतन्याच्या मार्गावर चाललं तर अवघाची संसार करीन सुखाचा. आपण पहिले आपला संसार सुखाचा केला पाहिजे. जो प्राप्त है वही पर्याप्त है, ही समाधानाची भावना ठेवून जेव्हा तुम्ही साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर म्हणजे या चैतन्याच्या मार्गावर चालायला सुरुवात करतात तेव्हा सकारात्मकतेचा स्वीकार करतात. हळूहळू हळू ती पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यात येते आणि जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे. ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन. हे ज्ञान तुम्हाला माझ्या गुरु परंपरेतून प्राप्त होत आहे. माझं मुख म्हणजे फक्त ट्याव 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 करणारा मशीन आहे. करता करविता तो आहे आणि हे करायला त्याने मला फक्त निमित्त केलं आहे. जर तुम्हाला समजलं तर समजलं आणि नाही समजलं तर द्रसो. शुभम भवतु. श्री गुरुदेव दत्त.